मित्रांनो, शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, वरिष्ठ स्तरावरून आपल्याला सूचना आलेल्या आहेत की शालार्थ 2.0 जे टॅब आहे त्यामध्ये आपल्याला मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल जे काही असतील त्यांची आपल्याला डिटेल तिथे अपडेट करायची आहे. तर मित्रांनो, राज्यामध्ये बऱ्याचशा शाळेवर आता नवीन मुख्याध्यापक आलेले आहे किंवा नवीन प्रिन्सिपल आलेले असतील, तर त्यांची जी डिटेल्स असणार आहे ती आपल्याला शालार्थ पोर्टलमध्ये अपडेट करायची आहे. तर ते मोबाईलवरून अगदी सहजपणे कशी अपडेट करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित आता आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, पाठशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ 2.0 अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. हाऊ टू ऍड HMR प्रिन्सिपल डिटेल्स, हाऊ टू रिमूव्ह ओल्ड HM डिटेल. जर मित्रांनो शालार्थमध्ये जर जुने आपले HM असतील आणि त्यांची डिटेल जर आपल्याला दिसत असेल तर ती तिथून रिमूव्ह कशी करायची आणि नवीन HM ची डिटेल तिथे ऍड कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मोबाईलच्या साहाय्याने आता आपण बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नेहमीप्रमाणे आपलं हे जे काम आहे हे संपूर्ण काम मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण करून घेणार आहोत. तर बघा, मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये शालार्थ असं आपण टाईप करून घेणार आहोत. शालार्थची जी वेबसाईट आहे ती आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे. यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर शालार्थ पोर्टलचं लॉगिनचं जे पेज आहे ते आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपली जी शाळा असणार आहे, जिथे आपल्याला आपल्या मुख्याध्यापकाची जे डिटेल्स आपल्याला ऍड करायची आहे ती शाळा आपल्याला इथे लॉग इन करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला आपला शालार्थचा ID पासवर्ड आणि हा जो कॅप्चा दिसत आहे हा जसा तसा इथे टाकून सबमिट करून घ्यायचा आहे. तर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे, आपल्याला माहिती आहे लॉग इन कसं करायचं. तर बघा, मी अगोदर लॉग इन करतो, त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित बघणार आहोत. जी शाळा आहे, आता माझी जिथे बदली झालेली आहे ती शाळा मी इथे लॉग इन करून घेतलेली आहे. माझ्या शाळेवर जे मुख्याध्यापक आहे ते सुद्धा बदललेले आहे आणि त्यांची जी डिटेल्स असणार आहे ती मला इथे ऍड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर एखाद्या मुख्याध्यापकाची डिटेल जर ऍड करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काही माहिती लागणार आहे. जसं आपल्याला संबंधित मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक लागणार आहे. सोबतच मित्रांनो त्यांचा शालार्थ ID सुद्धा महत्वाचा असणार आहे, तो सुद्धा लागणार आहे. आणि त्यांनी कधीपासून त्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून आहे ती दिनांक आपल्याला लागणार आहे. तर ही संपूर्ण डिटेल आपल्या सोबत असली पाहिजे हे जे काम आहे हे करायच्या अगोदर. तर बघा, आता इथे आल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. शाळा लॉग इन झाल्यानंतर इथे आपल्याला जुने जे मुख्याध्यापक आहे त्यांचं नाव वगैरे दिसणार आहे. हे कसं चेंज करायचं याची माहिती आपण काही पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आजची जी महत्वाची माहिती आहे ती आहे शालार्थ 2.0 हे जे टॅब आहे मित्रांनो, यामध्ये पहिलं शालार्थ 2.0 वर्क लिस्ट आणि रिपोर्ट. तर या दोन टॅबची माहिती आपल्याला आहेच. दर महिन्यामध्ये आपण जे बिल बनवतो ते या दोन टॅबच्या सहाय्याने बनवतो. परंतु हे जे टॅब आहे इथे शालार्थ 2.0 यामध्ये आपल्याला मुख्याध्यापकाचे जे डिटेल्स आहे ते इथे ऍड करण्यासाठी या टॅबवर जायचं आहे. तर बघा, या टॅबवर आपण क्लिक करून घेणार आहोत. या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर तिथे एक सब टॅब ओपन होणार आहे, शालार्थ 2.0. यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, आता हा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. तर हा मित्रांनो, हा जो इंटरफेस आहे यामध्ये डाव्या बाजूला आपल्याला काही टॅब दिसणार आहे निळ्या रंगामध्ये. तर बघा, इथे शालार्थ लिहिलेला आहे, इथे डॅशबोर्ड लिहिलेला आहे आणि इथे काही टॅब आहे जसं रिपोर्ट्स आहे, ऍडमिन कॉर्नर म्हणून आहे, मेडिकल बिल आहे, पेंडिंग बिल आहे आणि एम्प्लॉय कॉर्नर म्हणून आहे. तर यामध्ये आपल्याला ऍडमिन कॉर्नर म्हणून जे आहे यावर जायचं आहे. तर यावर आपण क्लिक करून घेणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, इथे एक सब टॅब ओपन झालेली आहे, प्रिन्सिपल ऍक्टिंग प्रिन्सिपल एंट्री म्हणून. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, आता इथे काही नवीन डिटेल आपल्या समोर आलेली आहे अशा पद्धतीने. तर इथे मित्रांनो बघा, इथे जे जुने मुख्याध्यापक होते त्यांचं वर नाव दिसणार आहे आणि इथे बाय डिफॉल्ट आता एका शिक्षकाचं नाव आलेलं आहे, जसं इथे माझंच नाव आलेलं आहे. तर आता माझ्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून दुसरेच आहे, तर मला त्यांची डिटेल इथे ऍड करायची आहे. तर त्यासाठी मित्रांनो बघा, हे जी डिटेल्स असणार आहे याची प्रिन्सिपल एंट्री डिटेल असणार आहे, म्हणजे आपल्या शाळेवर जे कोणी मुख्याध्यापक आहे डिटेल्स इथे असायला पाहिजे. तर बघा, इथे आता बाय डिफॉल्ट माझं आलेलं आहे. तर मी आता इथे दुसऱ्याचं दिसत असेल किंवा जुनं जर काही दिसत असेल तर आपल्याला इथून हे डिलीट सुद्धा करता येणार आहे. तर बघा, इथे डिलीटचं बटन असणार आहे शेवटच्या कॉलम मध्ये, ऍक्शन मध्ये डिलीटचं स्टेटस ऍक्टिव्ह असणार आहे. तर बघा, मी आता याला डिलीट करतो. डिलीट करण्यासाठी डू यू वॉन्ट टू डिलीट एंट्री, तर याला सिम्पली ओके करून घेतो. ओके केल्यानंतर आता ही जी एंट्री असणार आहे
ही इथून डिलीट होणार आहे. तर मित्रांनो बघा, एंट्री सक्सेसफुली डिलीटेड असा मेसेज आलेला आहे शालार्थ महाराष्ट्र.gov.in कडून. तर याला सिम्पली आपण ओके करून घेणार आहोत. तर आता इथून ही जी एंट्री आहे ही डिलीट झालेली आहे. आता इथे बघा कुठलीही एंट्री नाही आहे. जर आपल्या पोर्टलवर दुसरी एंट्री जर असेल तर आपल्याला ती डिलीट करून घ्यायची आहे. आणि आता मला माझे जे नवीन मुख्याध्यापक आहे त्यांची इथे एंट्री करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मित्रांनो बघा, सिंपल आहे एकदम. इथे ऍड एंट्री जे आहे यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे बघा, अशा पद्धतीचा. आता इथे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला एक टॅब मिळणार आहे वर, एंटर शालार्थ आयडी म्हणून, आणि तो टाकून इथे सर्च करून घ्यायचा आहे. तर आपल्याला शालार्थ आयडी इथे पाहिजे आहे, ज्या मुख्याध्यापकांना आपल्याला इथे ऍड करायचा आहे त्यांचा. तर मी आता त्यांचा शालार्थ आयडी इथे टाकून घेतो. तर मित्रांनो बघा, इथे शालार्थ आयडी आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे सर्चचं जे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. आणि जर काही कारणाने चुकलं असेल तर इथे क्लिअर वर सुद्धा आपण क्लिक करू शकतो. तर आपल्याला शालार्थ आयडी टाकून सर्च वर मी आता क्लिक करून घेतो. सर्च वर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला आपण जो शालार्थ आयडी टाकणार आहोत त्यांची डिटेल आपल्याला आता खाली दिसणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, इथे शालार्थ आयडी दिसणार आहे, त्यानंतर एम्प्लॉई नेम. तर नेम आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. जसं आता नितीन कुमार हिरामन कुंभारे हे आमच्या सरांचं नाव आहे, त्यांचं नाव तिथे आलेलं आहे. एम्प्लॉई टाईप म्हणून टीचिंग म्हणून आलेलं आहे. डीडीओ कोड तिथे आलेला आहे. त्यानंतर डीडीओ ऑफिस म्हणजे आपल्या शाळेचं नाव इथे असणार आहे. डेट ऑफ जॉईनिंग म्हणून आलेला आहे इथे. त्यानंतर डिजिग्नेशन, डीडीओ नेम आलेला आहे. तर मित्रांनो बघा, हे संपूर्ण डिटेल आपल्याला इथे चेक करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे खाली बघा प्रिन्सिपल एंट्री म्हणून आहे एक टॅब, त्यामध्ये आपल्याला काही माहिती भरायची आहे. तर तिथे जर आपण बघितलं तर बघा, प्रिन्सिपल स्टेटस म्हणून आहे. तर याला आपण क्लिक केल्यानंतर इथे प्रिन्सिपल, ऍक्टिंग प्रिन्सिपल म्हणून असणार आहे. तर आपल्याला ऍक्टिंग प्रिन्सिपल करून घ्यायचं आहे मुख्याध्यापकांसाठी. त्यानंतर फ्रॉम डेट, कोणत्या तारखेपासून मित्रांनो ते मुख्याध्यापक म्हणून आहे ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर ती तारीख मी इथे टाकून घेतो. तर ती टाकण्यासाठी तिथे क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर एक कॅलेंडर येणार आहे. तर त्या कॅलेंडर मधून आपल्याला ती तारीख जी आहे ती ऍड करायची आहे. तर बघा, आता वर्ष तेच आहे, महिना फक्त बदलणार आहे, नोव्हेंबर आहे. आणि जी तारीख आहे ते मी इथे टाकून घेणार आहे, 22 तारीख आहे ती. आणि इथे आता रिमार्क जो आहे तो आपल्याला लिहून घ्यायचा, रिमार्क लिहून घ्यायचा. इथे ओके लिहिलं तरी चालणार आहे किंवा ऍज पर रेकॉर्ड असं जरी लिहिलं तरी चालणार आहे. तर बघा, ऍज पर रेकॉर्ड असं मी तिथे लिहून घेतो. आणि त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला दोन बटन दिसणार आहे, एक सेव्हचं असणार आहे, एक बॅकचं असणार आहे. तर तिथे आपल्याला जे सेव्हचं बटन असणार आहे त्यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, शालार्थाकडून एक आपल्याला कन्फर्मेशन दिसणार आहे, डू यू रिअली वॉन्ट टू सेव्ह एंट्री म्हणून. याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर एंट्री सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे, याला सिम्पली ओके करायचं. बघा, इथे संपूर्ण आपलं काम झालेलं आहे. आता जर आपण इथे एंट्री चेक केली तर इथे संपूर्ण ती जी एंट्री असणार आहे हे दिसणार आहे. तर बघा, एम्प्लॉई नेम वगैरे आलेला आहे, फ्रॉम डेट जे आपण टाकली होती ते, आणि प्रिन्सिपल टाईप ऍक्टिंग प्रिन्सिपल म्हणून आहे. एंट्री डेट म्हणजे ज्या दिवशी आपण एंट्री करणार आहोत, जसं आता 15/12/2025 आलेला आहे. रिमार्क आलेला आहे. स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह म्हणून आलेलं आहे. आणि ऍक्शन जे आहे ते डिलीट आहे. जर आपल्याला भविष्यात कधी डिलीट करायचं काम पडलं तर आपलं हे इथून करता येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला शालार्थ 2.0 मध्ये आपल्याकडे जर मुख्याध्यापक बदललेले असतील तर त्यांची एंट्री आपल्याला शालार्थ 2.0 या टॅब मध्ये करायची आहे. कशी करायची, मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे. त्याचा संपूर्ण लाईव्ह डेमो आता आपण बघितलेला आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. मित्रांनो, इथे वर मुख्याध्यापकाचं दुसरं नाव दिसत आहे, ते आपल्याला तिकडून चेंज करावं लागणार आहे. ते कसं करायचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.